संजय राऊत कधी कारसेवेला होते का, शिलापूजनला होते का? खरं तर संजय राऊत यांना सार्वजनिक ठिकाणी उभं करून त्यांची अदालत घ्यायला लागेल, कारण त्यांनी राम मंदिराच्या विषयात त्या आंदोलनाच्या वेळेला जे लिखाण केलंय ती पुस्तिका सुद्धा आता अवेलेबल आहे. संजय राऊत राम वर्गणीची चेष्टा केली आहे, राम जन्मभूमीच्या जागेवरच्या विवादाला फोडणी दिली आहे. ते राम भक्तांचे पापी आहेत आणि संजय राऊतांना बोलायचा अधिकार नाही. मकर संक्रांती तर आहेच, गोड बोलण्याचा संकल्प आहे, पण देशामध्ये सगळ्यात गोड वातावरण आहे, कारण 22 तारखेला 550 वर्षाच्या संघर्षानंतर प्रभू रामचंद्राचं मंदिर प्राणप्रतिष्ठापना होते आणि आमचे रामलल्ला आज मंदिरात 22 तारखेला प्रवेश करतील. या आनंदाच्या क्षणी आणि या वातावरणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने पतंग उत्सव हा वेगळ्या पद्धतीने आम्ही साजरा करतो आहोत. आणि मग पतंगावर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं चित्र आणि त्याची मनोकामना, ही पतंग वर वर उडो, भारताचं नाव जगामध्ये वरवर राहो, या भावनेने हा पतंग उत्सव अतुल शाह आणि आमच्या सगळ्या मित्रांनी केलेला आहे. राम मंदिराबाबत शिवसेनेचं काय योगदान आहे हे आम्हाला विचारू नका असं संजय राऊत म्हणाले. फडणवीस त्यावेळी जे आहे ते रांगत होते असंही त्यांनी म्हटलं. संजय राऊत कधी कारसेवेला होते का, शिलापूजनला होते का? खरं तर संजय राऊत यांना सार्वजनिक ठिकाणी उभं करून त्यांची अदालत घ्यायला लागेल, कारण त्यांनी राम मंदिराच्या विषयात त्या आंदोलनाच्या वेळेला जे लिखाण केलंय ती पुस्तिका सुद्धा आता अवेलेबल आहे. आणि त्यांना हे सगळे दिवस हे वाईट मनाचे सन्नाटा करणारे वाटत होते. संजय राऊत राम वर्गणीची चेष्टा केली आहे, राम जन्मभूमीच्या जागेवरच्या विवादाला फोडणी दिली आहे, आणि म्हणून राम मंदिर आणि राम भक्तांची कुचेष्टा संजय राऊत यांनी केलेत. ते राम भक्तांचे पापी आहेत आणि संजय राऊतांना बोलायचा अधिकार नाही. उद्या विधानसभा अध्यक्षांनी राहुल नार्वेकरांनी जे निर्णय घेतले त्याच्या विरोधात उद्या ठाकरे गटाची महापत्रकार परिषद होते. उद्धव ठाकरे आणि म्हणजे पत्रकार आणि महापत्रकार म्हणजे काय असतं? उगाच काहीतरी बालिशपणा करायचा, पत्रकार परिषदेला महापत्रकार परिषद म्हणायचं, हा बालिशपणा आहे उबाटा सेनेचा. तो बालिशपणा त्यांना लखलाप लागतो. मातोश्रीच्या बाहेर जे आहे ते एक धमकीचा फोन आलेला होता उद्धव ठाकरेंची जी मातोश्री आहे. तर आता संजय राऊत म्हणतायत की ठाकरेंची सुरक्षा जी आहे ती केंद्र सरकारची आहे, केंद्र सरकारने बघावं अशा धमकीचे फोन येत आहेत. इथलं सरकार काय करू धमकी कोणीच कोणाला देऊ नये, कायदा कोणीच कोणाचा हातात घेऊ नये. सर्वांना सुरक्षा ही मिळालीच पाहिजे आणि या बाबतीमध्ये केंद्र किंवा राज्य सरकार योग्य ती भूमिका घेईल. मला वाटतं आवश्यक सर्व कारसेवक आणि हिंदू समाज, राम भक्त हे खुश आहेत. जे उद्घाटनाचा दिवस आहे त्या दिवशी जेवढे आवश्यक आणि ज्या ठिकाणी बोलवलं आहे ते तिकडे पोहोचतील. बाकी भगवान राम तर आमच्या सगळ्यांच्या मनातच आहे. फडणवीसांकडे पूर्ण उपमुख्यमंत्री पद नाही, कारण वाटेकरी अजितदादा आहेत असंही राऊतांनी म्हटलं. राऊतांकडे संपादक तरी पूर्ण पद आहे का कोणी वहिनी बसल्यात त्यांच्या डोक्यावर? पहिलं त्यांनी त्याची स्पष्टता द्यावी, मग दुसऱ्याला प्रश्न विचारावा. राम मंदिराचं बांधकाम अपूर्ण असताना त्या ठिकाणी अनेक महंतांनी बहिष्कार टाकलेला आहे, आम्ही येणार नाही. सर्व साधू संत महंत खुश आहेत. ज्यांना ज्यांची प्रतिक्रिया द्यायची त्यांना लखलाप राखू दे. आम्ही सगळ्या हिंदू समाज आणि रामभक्त त्यामध्ये खुश आहोत.